कुठं जायचं का टिटी दवाखान्याला कुठं जायचं? इकडे काय दवाखाना आजारी माणसं कसं काय जायचं? कशी पोरांनी यायची या जोडणं तर मग अशी जोडी मध्ये न्यायची नाही तर मग मग अशी जोडी करायची मग जोडीत न्यायची बाबा लय परिस्थिती तर मग आमच्या याला वायसाचं मी ह्या टाकच टाकू ना हा नाही तर परत माणसाला नाही नाही काय टाकच बाबा लय परिस्थिती झाली आमची घे ना आता रस्ता आम्हाला पडला. पाणी पाहिजे, लाईट पाहिजे, रस्ता पाहिजे. अवघड आहे. पाणी नाही रस्ता नाही. कशाला कोणी खर्च केले घराले आता तिला आज बोलल्यात ना बाया उद्या काहीतरी उद्या परत दमदाट देऊ येईल यायला. तुम्हाला धमकी देणार का? मग धमकी द्या सुटले मग त्याची शिबीने येईल घराला वाटा पत्रकार बोलवले म्हणून रागाला काय झालं? पत्रकार बोलावला म्हणून राग येईल ते आता आता उद्या ते कुसऱ्याचा माणूस संख्याची रोई आलंय तिला बर चला पुढे घ्या त्यांची चालत गप्पा दुसरी. आता बघा इथं रस्ता तर खूपच बेकार आहे आणि इथून जरा काम चालू आहे पण आता बंद केला इथून का केलं पण का माहिती आता त्यांना म्हणजे हा रस्ता तुमच्या गावापर्यंत होणार होता का? गावापर्यंत इथून बंद केलाय. पत्रकारांनी बंद केला का? काय माहित काय माहिती तो आमच्या मागच लागलाय बा काय करायचं आता माग लागलं हा माग लागलाय तो आमच्या तो आम्हाला खाऊ नाही देत नाही जमिनी गेल्या धरणा म्हणजे कुठे असं डोंगरा खोंगरा करीत होत ते करून देईना आणि खाऊ नाही देईना काय करतो घरं बांधल्या ते राहून देईना राहून देईना आता जायचा पुढे 4 महिन्याची राहता आली पावसाची बर इकडे करा हे बघा रस्ता म्हणजे आता काय केलाय ठीक आहे चांगली गोष्ट आहे. वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून रस्ता होतोय पण आता पाऊस पडेल साहेब याच्यावर डांबरीकरण कधी होणार? मग आता हे पाऊस पडला ना सगळी जी खडी आहे का ही वाहून जाणार आहे पूर्णपणे आणि महिला आणि लोक म्हणतायत का हा रस्ता मेघोली ना मेघोली पर्यंत होता आणि तुमचे आपले हे जे आहेत पत्रकार साहेब त्यांनी रोखलाय रस्ता. अवघड आहे आणि लोकांना बघा कसं यावं लागतंय जीवावर उदार होऊन यावं लागतंय. अरे बाजी होता खाली आखी खडी सगळी निघते याच्यामुळे टायर मधून पावसाळ्यात ते सगळं वाहून जाणार आहे. हे सगळं वाहून जाणार पाटणेऱ्याचं वक पार मुंबई पुण्याला दिल्लीला सगळं पत्रकारण सगळं कमी होऊ दे. अधिकारी तरी काय करतात ना जाऊ दे पत्रकार अधिकारी लोकांनी तरी लक्ष घालायला पाहिजे त्यांना पगार आहे. अधिकार पोटा भरली का अधिकार गेले त्यांच्या हात मुठी भरल्या का लगेच फिरतो का ते बंद करा हे असं करा ते येते येऊ जाणं म्हणजे येत नाही अशी नाही सरकारला काही नाव ठेवून मार्ग नाही पण हे मध्ये करून देत नाही करून देत खाऊन नाही. टाकतात हा म्हणजे ह्यो पकाना आसाड हे ह्यो बरं नाही एकदाची. आता नका देऊ मामा आजी. बाई मग आमच्या बोटी चालवल्या आम्हाला तळतळायला लावला मग काय करायचं काय? जमिनी गेल्या धरणात कुठे आपली मालमजुरी करून खातोय ते खाऊन दे ना मग काय बोलायचं रवा जगण्यासाठी काय करता मजुरीने जाता का? मजुरीला अहो कुठे आता म्हणलं तळ्याचं काम झालं का मजुरीला जाऊ ना तर आता ते बंद केला. तळ्याच्या कामावर हा मग आता लांब जा लागत गरजदार सोडून हा, इथं नाही आमच्या इथं मजुरी नाही काय नाही. लागत तिकडे गोडेगाव मनसर मंतर तिकडे असं आम्ही मंजूरला खाली जातो बाई. मग पिकं बी का सकाळी? पिकअप नाही अहो मुक्कामी जायचं. कमी हा, राहता कुठं मग तिथं? देणार आम्हाला मग तिकडच आंघोळी पांघोळी तिकडच रे बाबा मग आपल्याला काय 8 दिवस 15 ते काम करायचं तोर करायचा आणि मग यायचा घरी. मग असं सगळ्या महिला जातात का असंच कामाला? मग त्यांच्या घरी बारीक पोरा ती नाही जाते जी सडी साठा ती जातात. अरे बाबा लय परत तिथे म्हणून म्हणलं बाबा आम्ही वायसा लक्ष टाकच तुम्ही. वळसे पाटील साहेब बघा या लोकांची व्यथा जाणून घ्या तुम्हीच काहीतरी करू शकता साहेब. आहे ना. अवघड आहे मुक्कामी जाता कामाला म्हणजे असं पांगळवून बसलाय तर दवाखान्यात कोणी गाडी आणत नाही घेऊन गाडी घेऊन कोणी येत नाही. मोटरसायकल पण आणत नसेल. मोटरसायकल नाही येते
का आता तळेघरला नाही तुम्ही पायी पायी गेले असते का हा, आता? पायी, पायी. काय काय रे बाबा आज ती मीटिंग होती इथं मला येणार आहे पाहुणं मग थांबले ना तर मग सकाळची आम्ही वज बसत बसत जातोय बर आता काय काय बाजार करणार आता काय भाजीपाला घेऊन काय आपला परत पायी पायी परत निघायचं. पाय पाय तर अंधार पडेल घरी जाता जाता हा अंतर पडेल ना हे लांब आहे अंतर मग लांब आहे अंतर. इथवर फक्त इथवर वर गाड्या येत्या म्हणजे. भीमाशंकर आपलं एवढं मोठं तीर्थस्थळ आहे हा मग काय फायदा होतो का त्याच्यापासून तुम्ही इकडे काय आम्हाला कायचा फायदा आला आम्हाला आम्हाला नाही नाही बरं का हे फायदा. तळ किती मोठं झालंय कसं तळ आहे पुढे दाखव ते असं शासनाकडून बंधारा आहे, बंधारा आहे, मग त्यात बंधारा पाणी का नाही पाणी पाणी नाही. नाही पावसाचे असतंय पावसाळी असते आणि उन्हाळ्यात उन्हाळ्यात उन्हाळ्याचे नाही रे. मग त्याचा काय उपयोग ते पाजरून जाते ते पाजरून जाते आणि आता या वर्षी परत बाया केले तिने नीटनेटके केले. अरे बापरे मग त्या बंधाऱ्याचा फायदाच नाही ना नाही, नाही. फक्त खर्च झालाय तर मग असंच मग. म्हणजे बघा इकडे करा योग्य आमच्या करा योग्य नियोजन नसल्यामुळं किंवा तिथल्या भौगोलिक परिस्थितीची नीट माहिती नसल्यामुळं अशी कोट्यवधी रुपयाची कामं कशी वाया जातात त्याचं उदाहरण आहे. किती मोठा बंधारा आहे आणि तो कोरडा आहे सगळं खालून पाझरून जाते काय उपयोग झाला म्हणजे ह्या लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत तेच पूर्ण होत नाहीत इथपर्यंत येते ना गाडी हा, इथपर्यंत. किती घेतात ते हे भाडं किती घेतात या? 30 रुपये 30 रे. रुपये 30 रुपये इथून कुठं तळेघरला जायला तळेघरला. तळेघरचं. नाही गाड्या भेटल्या तर बघा, पायी पायी ते बाईचं ना अंगणवाडीचं बाईचं जेव्हा कोणतं घर पुढं त्यांचं त्याला पत्रकाराचं. जाऊ दे आपल्याला नाही कोणाचं घर घर दाखवायचं जाऊ हा, दे. हे बघा इथं जागा घेतलेली आणि इथं बांधलेली. म्हणजे इथं चांगला रस्ता आहे म्हणून हे इथं राहतात हा, इथं इथं राहते, हा. राहतात. इथं चांगला रस्ता आहे हा, ना, हे म्हणून बघा. राहतं इथं. या घरी. हे घर आहे काय हा. इकडे चांगलं घर बांधलंय हा. त्यांना वगैरे त्रास होत असेल हा, ते. खाली तरच होते ना लोकांनी बंधारा अरे. पैसा घ्यायचा आणि अवघड मग आहे. बंगलं वाटवायचं असं ते तर गोडेगावला बंगलं येत कसं आहे इकडे बघ. शासनाने सगळे ग्रामसेवक सगळे कृषी सहाय्यक ग्रामसेवक शिक्षक जोपर्यंत त्या गावामध्ये राहत नाही ना जोपर्यंत तलाठी किंवा काही बाकीचे लोक राहत नाही ना त्यांना सक्तीचं जे केलंय आपण मुख्यालयाच्या ठिकाणी राहणं तोपर्यंत गावचा विकास होऊ शकत नाही आज जर आपण पाहिलं तर गावामध्ये एका गावाला जवळजवळ 10-12 शासकीय कर्मचारी आहेत पण हे सगळे गोडेगावला कोणी तळेघरला कोणी आपल्या मनसरला असे राहतात त्यामुळे त्यांना काही घेणं ते नसतं गावाला पाणी मिळतं का नाही नाही तर तसं बाबा गावाला चाललंय ना मग. हा गावाला काय आजारपण कुणी होते का असे सगळे जे प्रश्न निर्माण होतात ते हे कारणामुळे कारण की जोपर्यंत आपल्याला त्याची जळ आहे का जळ हा, जळ नाही ती ना. स्वतःला बसत नाही ना हा, स्वतःला बसत तोपर्यंत नाही. काहीच होणार नाही काहीच होणार नाही. इथलं इथं जायला 20 का 30 रुपये घेतात ना हा, 30 रुपये. मग द्यायचे की 30 रुपये त्यांच्याकडे करा हा. 30 रुपये देऊ नाही शकत का तुम्ही नाही देतो आम्ही मग देतो बाबा. देतो ना. इथवर देतो ना मग जातो तळेघरला इथून मग तळेघरला 30 रुपये द्यायचे हा. यायला 30 हे 60 रुपये इथेच गेले हा, 60 रुपये रे बा. इथंच. आणि मजुरीने किती रुपये मिळतात दररोज 200 रुपये 200 रुपये 200 रुपये रोज हा. दिवसभर काम करायचं हा, दिवसभर काम करायचं 200 रुपये घ्यायचं 200 रुपये मुक्कामी शिवाय हा. नाही खाली गेलो का 400-300 रुपये येतात पण पण इथं आमच्या गावाच्या इथं गावात 200 200 सांगते आणि गाडीला इथलं इथं जायला 60 रुपये 60 रुपये 60 रुपये तर महागाई लय वाढली मोदींच्या काळात लईच वाढली वाढली आम नाही नोकरीला पोरा लेकरा सगळी घरी नाही हा. कामा नाही काही पोरांनी मग आमची पोरं शिकल्या तरी कामा नाही चला इथं रस्ता चांगला गेलेला आहे बरं का हा. रस्ता छान आहे दाखव ना किती मस्त रस्ता. नाही इकडे केले पहिला कसा होता रस्ता खराब होता म्हणजे खराब होता, पूर्वी पण झालं. खराब होता का हा, पूर्वी खराब होता आता चांगला झाला चांगलं झालं बरं. आता ते तुमच्या पत्रकारांनी बंद केल्यामुळे आता काम काम बिघडलं बंद झालंय सगळं तर मग असंच केलं. काहीच आम्हाला भेटून अहो ते आम्हाला ती अशी आलूची भाजी नाही का लावायला हा ती सुद्धा जागा नाही भाज्या बिज्या काही लावायचं नाही हं. अच्छा वाडग्यामध्ये आपलं काहीच करून देत नाही. काहीच नाही काय नाही रे बा काय नाही अरे बाप. संडासाच्या टाक्या बांधून देणार पैसे हा, घेतले ते का टाक्या बांधून दिले. बांधून देणं त्या सांगा घरातल्या घरातच केली हं. संडाचा
असा माणूस आहे तो बा. जाऊ दे, वाईट नका बोलू. बोलायचा मग काय करतो बा आमच्या भोवती चालवले. आता हे सगळं येणार मी तुमचं. येऊन दे रे लय बाबा. पोरं झाली. तुम्हाला 10 बारे आम्ही बोट काढू. आमचं एवढं ह्या उडून दे आमच्या याच्यावरला. युट्यूबला टाकू ना. बर, काय तुमच्यापर्यंत कोणी येतं का नाही तुमच्या समस्या वगैरे जाणून घ्यायला? कोणीच नाही येते, कोणीच नाही. कोणीच फक्त नाही. मतदान असलं ना तेवढं पैशाचं एवढं आपलं मत घ्यापुरती येणार का जाणार, कोणी पैसे देते नाही. फार भात पण लावतात ना. हा 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 समजा आमदारकी आली, खासदारकी आली, ते ते भात बी लावतात इथं वावरात बसून. आता आमची गेली आम्हाला बात लय आता धरणात गेली. आता काय आम्हाला बात नाही काय नाही. आता थोडा थोडा वाटा आहे म्हणजे पोटापुरता. आले आता तळेघर जवळ बघ. हा ते आता कोण आहे जिल्हा परिषदेला, कोण आहे तुमचं? नाही सांगते. कोण आलं निवडून? आला ना. कोण मतदान केलं का नाही? मग केलता रे बा. पैसे दिलते का? नाही नाही आम्हाला नाही पैसे दिले. नाही दिले. अरे प्रत्येक गावात देतात पैसे. तिकडं खालती बा एकेकाला 3-3, 2-2 हजार रुपये देते. तुमचे पैसे गेले कुठं? आम्हाला देतीच नाही. आम्हाला बोलून आणायची गाड्या हाया तुम्हाला देव मता द्या. काय सभा मता दिली का कोणी पैसा देत नाही. इकडं हे पत्रकारांनी हेच घेतात तेच वर घेणार. पुढे दारे हेच खातो मग मी तळतळीत हे काय सांगू बाबा. आम्ही निकी मता द्यायची नाही यायची. आम्हाला चहाचा कप सुद्धा देते नाही तर बाया माणसा निकी गाडी भरून आणायची द्यायची मता जायची. पेळ वगैरे देत असतील काही. पेळाही नाही देत. काहीच नाही बिल आहे नाही मग काय त्यांनी नाही. सांगायचं का याला मत दे त्याला मत द्या. असं म्हणायचं जमा आम्ही देतो तुम्हाला ना देतो 4-4 रुपये देतो. इकडं मत झालं का झालं पैसे आलं. अरे पण तुम्ही मत अजून नका ना देऊ. तुम्ही तुमच्या मानाने मतदान करा ना. आता गाड्या यायच्या रिकामी गाडीवाला आणि आता म्हणायचं, चला एखादं- मत द्या म्हणजे तुम्हाला आम्ही पैसे काढून देतो. एकच तिथं मंत्री मत आला दिला का का म्हणलं, म्हणायचं नाही नाही ते नाही, संध्याकाळी तुम्हाला देणार आहे. गाव अशी मिळून भाषा पैसे मारायची. देणार आम्ही गाव मिळून देणार असं करणार. मग ते पुढारीच खाणार ते गाव मिळून खासदार काय साहेब देणार? माहितीये का? खासदार नाही ना. खासदाराचं नाव माहितीये का? नाही रे बा. आता इथं मतदान इथं आले असते ना आणि प्रचार. असेल पण काय ना मग आम्ही एवढं कोणतो ना. अमोल बोलले माहिती का नाव? हा हा ऐकून आहे ऐकून आहे. ऐकून आहे का? कोण आहे ती? खासदार आहे का कोणी आम्हालाच माहित नाही. आढळराव पाटील माहितीये का? हा ते माहितीयेत का? ते माहित आहे इथं चिखलीचा. आढळराव पाटील. आढळराव पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील नाही माहित का? चिखलीचा होता ना तो आधारी. नाही तो नाही. आढळी नाही. दुसरं येतं. अहो, कोण आहे माहितीये का तुम्हाला? म्हणजे तुम्ही माहितीच नाही तुम्हाला काही झालं. नाही नाही माहिती नाही. अहो आड्यामुळे आम्हाला काही कुठं फिरायला जाते नाही काही नाही. हा काय माहिती मग काय माहित नाही ना आम्हाला. बर, काय रे अवघड आहे. शिका ना जरा. जाऊ दे, चला काय हरकत नाही. आता आले आपलं तळेघर बरंच लांब आहे तसं. बरंच लांब आहे.